नमस्कार भावांनो, आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण व्हायरल व्हॉट्सअप व्हिडिओ स्टेटस बनवणार आहोत आणि ते पण आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये. तर मग आपण चला बघूया व्हिडिओचा प्रिव्ह्यू. प्रिव्ह्यू बघून झाला असेल तर आपण हा व्हिडिओ अलाइट मोशन ॲपमध्ये बनवणार आहोत. तर अलाइट मोशन ॲप ओपन करणार आहोत. ओपन झाल्यानंतर इथे प्लसवर जायचं आहे. प्लसवर झाल्यानंतर आपण 9:16 रेशोचा जाऊन क्रिएट प्रोजेक्टवर जायचं आहे. क्रिएट प्रोजेक्टवर झाल्यानंतर प्लसवर जाऊन आपल्या मीडियामध्ये जाऊन आपल्याला जो फोटो पाहिजे तो फोटो आपण इथे घ्यायचा आहे. 3 डॉट्सवर जाऊन फिल अँड कंबशन एरियावर जायचं आहे. त्याच्यानंतर भावांनो, आपल्याला एक त्या फोटोसाठी इफेक्ट लावून घ्यायचा आहे. ॲड इफेक्टवर जायचं आहे. कलर अँड लाईटवर जायचं आहे. थोडं खाली स्क्रॉल केल्यानंतर सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्सवर जायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे. सॅच्युरेशन त्याचं पूर्ण मायनस करून घ्यायचं आहे आणि व्हायब्रन्स थोडं वाढवून घ्यायचं आहे. 2.0 करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर भावांनो, आपल्याला अजून एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड करून झाल्यानंतर तो थोडा ॲडजस्ट करून जायचा आहे. मूव अँड ट्रान्सफरवर जाऊन आपल्याला जसा पाहिजे तसा आपण तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ॲडजस्ट करून झाल्यानंतर भावांनो, आपल्याला अजून एक ब्लॅक पेन PNG ॲड करून घ्यायचे आहे. त्यासाठी प्लसवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे आणि ते PNG घ्यायचे आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. ॲडजस्ट करून झाल्यानंतर जो फोटो आपण घेतला आहे त्याला आणि PNGला सिलेक्ट करायचं आहे. 2 नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे. ग्रुप बनवायचा आहे. ग्रुप बनवून झाल्यानंतर ग्रुपला टॅप करायचं आहे. एडिट ग्रुपवर जायचं आहे आणि आपला जो फोटो आहे तो व्यवस्थित त्या पेंटच्या PNGमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर PNGला थोडंसं आपल्याला मूव अँड ट्रान्सफरवर जाऊन 2 नंबरच्या ऑप्शनवर जाऊन -20, 19 असं करून घ्यायचं आहे. त्याचा अँगल आपल्याला बदललेला दिसेल. त्याच्यानंतर थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे फोटोला. त्याच्यानंतर भावांनो, ग्रुपवर जाऊन ना मूव अँड ट्रान्सफरवर जाऊन ना आपल्याला थोडंसं त्याला झूम करायचं आहे. झूम करून झाल्यानंतर व्यवस्थित ॲडजस्ट होईल, बरोबर दिसेल मध्यभागी असं करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा ग्रुपवर टॅप करून थोडंसं आता आपल्याला त्या ग्रुपला थोडंसं मोशन द्यायचं आहे. त्या ग्रुपवर जाऊन बॉर्डर अँड ते जाऊन 2 नंबर त्याच्यावर ऑन करून घ्यायचं आहे. साईज त्याची आपल्याला ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे आपण 20-25 करू शकतो. अल्फा त्याचा आपण 100 ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला ग्रुपला थोडंसं अजून एक मोशन द्यायचं आहे. त्यासाठी ॲड इफेक्टवर जायचं आहे. ॲड इफेक्टवर गेल्यानंतर मूव अँड ट्रान्सफरवर जायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरवर गेल्यानंतर ऑस्क्युलेट हा आपल्याला इफेक्ट घ्यायचा आहे. स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे. त्याचा अँगल आपल्याला 90 अंशापर्यंत न्यायचा आहे. 90 अंशापर्यंत घेतल्यानंतर
त्याची फ्रिक्वेन्सी आपण 25 पर्यंत ठेवू शकतो. 0.25 पर्यंत ठेवू शकतो आपण. त्याच्यानंतर भावांनो, आपला हा ग्रुप आपण स्क्रॉल केल्यानंतर थोडासा मूव्ह झालेला दिसेल आणि तो खूप छान प्रकारे दिसतो. त्याच्यानंतर आपल्याला भावांनो ह्याच्यामध्ये आपल्याला एक गाणं ॲड करायचं आहे. ऑडिओमध्ये जाऊन आपल्याला जे आवडेल ते गाणं आपल्याला घ्यायचं आहे व्हॉट्सअप व्हिडिओ स्टेटससाठी. ते सॉंग्सवर जाऊन आपल्याला जे पाहिजे ते आपण सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. ॲड झाल्यानंतर त्या गाण्याच्या शेवटपर्यंत यायचं आहे आणि हे दोन्ही लेअर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथे डाव्या बाजूला पूर्ण करून घ्यायचं आहे, जेणेकरून ती PNG सॉन्ग गाण्याच्या शेवटपर्यंत राहील. बघा भावांनो, व्हिडिओमध्ये मोशन आलेलं आहे. सॉन्गला थोडं ड्रॅग करून खाली घ्यायचं आहे. त्याच्यानंतर भावांनो, आपल्याला एक टेम्पलेट व्हिडिओ ॲड करावा लागेल. त्यासाठी मीडियामध्ये जाऊन आपल्याला ते टेम्पलेट व्हिडिओ घ्यायचा आहे. टेम्पलेट व्हिडिओ आपण गुगल क्रोमनी पण घेऊ शकतो. त्याच्यानंतर त्या व्हिडिओ जायचं आहे. टेम्पलेट व्हिडिओ ब्लेंडिंगवर जायचं आहे आणि लायटनवर जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर पूर्ण त्याचं मोशन आपल्याला दिसतो व्यवस्थित. तर अशा प्रकारे टेम्पलेट व्हिडिओ ॲड झालेला आहे. त्याच्यानंतर त्याला थोडंसं मूव्ह अँड ट्रान्सफरवर जाऊन ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर भावांनो, याप्रमाणे आपल्याला तो व्हिडिओ दिसेल. अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनून तयार होईल. त्याच्यानंतर भावांनो, आपल्याला इथे एकदा बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथे सेटिंगच्या कोपऱ्यात बाण दिसतो, त्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला हा व्हिडिओ पाहिजे त्या साईजमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. एक्सपोर्टिंग 100% होईल तिथपर्यंत आपल्याला ते करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह गॅलरीमध्ये करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला व्हॉट्सअप व्हिडिओ स्टेटस बनवून तयार होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुम्ही नक्कीच लाईक करा. त्याच्यानंतर शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. त्याच्यानंतर हा व्हिडिओ कशा प्रकारे झाला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.